मंडळी, निसर्गाला हिरवगार करण्यासाठी सगळीकडे पावसाच्या धारा बरसत आहेत. आपण देखील आपल्या मनाला हिरवगार करण्यासाठी हास्याच्या धारांमध्ये भिजूया. विनोदाच्या संततधारा बरसवण्यासाठी पंचेसचा गडगडाट करत आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मंडळी, आपल्याला आरोग्यदायी आणि सुरक्षित आयुष्य देण्यासाठी झटणाऱ्या सगळ्या करोना योद्ध्यांना आपण आपला हा आठवडा समर्पित केलाय. डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस कर्मचारी, सफाई कामगार, वाहतूक यंत्रणा ह्या सगळ्यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या कष्टांची आणि त्यागाची जाणीव ठेवून आजचा आपला भाग आपण सुरू करूया. मंडळी, आजारापासून वाचण्याचे उपाय सुद्धा कधी कधी भयानक अपाय करू शकतात. असाच काहीसा प्रकार आता तुम्हाला बघायला मिळणार आहे. तुमच्या समोर येत आहेत लॉकडाऊनच्या काळाचा वेटडाऊनसाठी सकारात्मक वापर करून घेणारी जोडी, अर्थात प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव. याचा एक फायदा माहितीये का? आता मुंबई, काश्मीर, मुंबई, काश्मीर. सगळं बायकोने व्यवस्था करून ठेवली आहे. अरे देवा. हॅलो हॅलो. हा सर. हां, समीर चौगुले बोलतोय. हा सर, बोला ना. ओळखला आवाज? बस काय. हां, माझं जरा एक काम होतं कंपनीचं. सर ऐका ना, आपण थोड्या वेळाने बोलूया का? मी जरा आता ऑकवर्ड पोझिशन मध्ये. काय करताय नक्की? नाही नाही सर, तसं नाही आहे. म्हणजे मी आत्ताच घरी येतोय, जरा सॅनिटाईज करतो, फ्रेश होतो आणि मग आपण फोनवर बोलूया. चालेल? हो हो, चालेल चालेल. हां. ओके ओके, अच्छा, थँक्यू सर, अच्छा. थँक्यू. देवा. अरे हिने दरवाजा का बंद ठेवलाय? नमा नमा, तुला बोललो होतो येईन त्यावेळी दरवाजा उघडा ठेव. आता कसं बोलले, बेलला हात पण नाही लावायचा. चल रे. आले आले आले. आई ग, आला ग माझा शूर आला, माझा शूर आला लढाईवरून. येस येस येस. थांबा थांबा थांबा, एक मिनिट थांबा. काय? एक मिनिट. हा, सॅनिटाईज करतेस की नजर उतरवते? चला या या घरात या. हा. थांबा 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 थांबा, हे इथं ठेवा, ठेवा इथे. हा हा, आज जा. हा, काय करतेस तू? मी आलो, हातपाय धुवून आलो. काय ग, माझा नवरा दिवसभर कामावर जातो एवढ्या लॉकडाऊन मध्ये. दारावरची बेल पण, दारावरची बेल कशी वाजवली यांनी? अहो, दारावरची बेल कशी वाजवली तुम्ही? दारावरची बेल कशी वाजवली? मी दाराची बेल हाताने वाजवलीच नाही. मग कशाने वाजवली? जिभेने, जिभेने वाजवली, जिभेने. तुम्हाला किती वेळा सांगितलं, तुम्ही जिभेने कशी बेल वाजवू शकता? हाताने वाजवायची नाही याचा अर्थ जिभेने वाजवायची असं नाही होत. तुम्हाला कळते का? मी तर काय करू? मी काय झालं? ठीक आहे, ओके. मला कळत नाही. जिभेने वाजवली तर मी. इट्स ओके, इट्स ओके. काय झालं एवढं? नाही काय झालंय म्हणजे एवढं काही नाही. तुम्हाला कळतंय का? हा जो विषाणू आहे ना, हा आधी नाकात बसतो असा आतमध्ये आणि मग घशात जाऊन बसतो आणि मग काय तुम्हाला सांगू? हे कोणी सांगितलं? मी व्हॉट्सअपवर वाचलंय. कशाला वाचतेस ते? कोरोनापेक्षा ते मेसेज भयंकर आहेत. नको वाचू त्या आधी, नको लागूस तू. तुम्हाला कळत नाही हो. तुम्ही जीभ लावून, त्या बेलला जीभ लावून तुम्ही कोरोनाला डायरेक्ट घशात एंट्री दिली. तो काही झालं नाही एवढं. इट्स ओके. नाही नाही, मला मी काय म्हणते, तुम्ही हे सॅनिटायझर पिता का? काय काय सॅनिटायझर पिता का? पिता वेळ लागला तुला? काय करू मी? काय मला कळत नमा, हे बघ, नको पॅनिक होऊ. काही झालं नाही. पॅनिक. हा, तुम्ही पॅनिक प्या. हे घ्या. गरम पॅनिक प्या. नमा, ठीक आहे. हे बघ,
पॅनिक क्या नमा ऐक माझं मी हो कूल डाऊन मी कूल पितो. डाऊन व्हायच्यात पिऊन घ्या ना मी तुम्ही. पितो. पिऊन घ्या No. म्हटलं ना. बरं वाटेल तुम्हाला. हा. हा, आता बघा आता मेला असेल आता मेला असेल. एवढं गरम हो हो एवढं पाणी गरम देतात काय हो हो आता बघा तो ना मेला असेल विषाणू. अगं आंघोळीचं पाणी दिलंच प्यायला झालं खुश बरं वाटतंय ना तुम्हाला. मेला असेल विषाणू खुश नशीब. आता शांत हो. काय रे बापरे बाबा? आता बॉसचा फोन येणार आहे टेन्शन आलं होतं मला. हा बॉसचं पण कळत नाही का ऑफिस मध्ये पण थांबा इथे पण करा काय करायचं बॉस पण ना कुठे ठेवलं का माझा मोबाईल हा मी आता असं का बोलताय तुम्ही कसं बोलतोय असं असं अरुण कदमांच्या आवाजात असं वरच्या पट्टीत का बोलताय तुम्ही असं का बोलताय मी हा वरच्या पट्टीत हे बघा हे कसं बोलताय. अरे हो मी असं का बोलतोय मला काय माहिती अरे असं काय झालं माझ्या आवाजाला काय झालं काय झालं खालच्या पट्टीत बोला. काय झालं आवाज आला तुमच्या मधला पट्ट्याच काय झाल्या हे काय झालं आवाज आला काय झालं मी असं का बोलतोय कशाने झालं? अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय का बोललो मी काय बोललात तुम्ही? बाबा, काय झालं आवाज आला काय झालं आवाज आला असं का होतंय? मला काय वाटतं माहितीये का हा. गरम पाणी प्यायल्यामुळे ना हा. तुमचा गळा साफ झाला असेल. एवढा अगं गरम पाणी दिलंस की गरम फिनाईल दिलंस हे काय करून ठेवलंयस तो विषाणू मेला असेल ना आता घशातलं घशात. अगं विषाणूला मारायच्या नादात टॉन्सिल वितळवलेस बाबा, काय करून ठेवलंय Sorry. अरे देवा ऐका ना. अगं काय करू मी आता तुम्ही शांत व्हा तुम्ही शांत व्हा मी नाही ओरडत आहे ओरडूच नका मी तुम्ही. एकदम शांत बोलतोय हा तुम्ही एकदम असं एकदम शांत मी विस्पर करतोय हा. लागतोय वरचा अहो काय करायचं तुम्ही एक मिनिट तुम्ही शांत व्हा बसा इथे हा. बसा हा? तुम्ही एक काम करा तुम्ही दीर्घ श्वास घ्या. आवाज का करताय तुम्ही? आवाज नाही काढायला सांगितला श्वास घ्यायला सांगितलं श्वास घ्या परत घ्या. तुम्ही एक काम करा तुम्ही ना काहीच करू नका तुम्ही शांत बसा. ऐका तुम्ही शांत झालात ना की तो गळा तापलाय ना मग तो जरा नॉर्मलला येईल. हा तुम्ही फक्त शांत राहा. हा आता गळा तापलाच आहे तर मैफिल होऊन देऊ. काय बोलतोय मैफिलीचा गळा तापलाय मैफिलीचा गळा तापलाय का हा काय बोलतेस तू गाणं गाऊ आता मी तुमच्याच चांगल्यासाठी बोलतेय. नका गाऊ मी तुमचा गळा चांगला व्हावा यासाठीच बोलते ना मी. मी काय म्हणते एक काम करा तुम्ही ना एखादं खालच्या पट्टीतलं गाणं गाऊन बघा. त्याने काय होईल त्याने गाण्यासाठी लागलीच तर लागेल ना खालची पट्टी. हा हे मस्त आहे. हे गा रंग बरसे भीगे चुनर वाले रंग बरसे. हा हे गा लागेल हा गा. रंगा येतोय उतरा खाली उतरा जरा खाली उतरा. अहो, खाली उतरा सांगितलं तुम्ही वरची पट्टी का लावता. नाही तू लागतोय असं कसं लागतोय वर जाणे आणि खाली जाणे याच्यात काहीतरी डिफरन्स आहे की नाही. सांगते ते ऐकत नाही तुम्ही ना सगळ्या मैफिलीचा बट्ट्याबोळ करून टाकलात. तुमच्या भरोश्यावर कुठले शोज नको घ्यायला. नाही सॉरी एक काम करा तुम्ही अमिताभ बच्चनच्या आवाजात ट्राय करा बेसच्या आवाजात म्हणजे असा खर्जातला. हाय साला मेरा नाम विजय दीनानाथ चौहान है. माँ का नाम सुहासिनी चौहान है. बाप का नाम दीनानाथ चौहान. उम्र 36 साल है. असं बोला. ट्राय करा हा आधी खर्जातला खालचा. पूरा नाम विजय दीनानाथ चौहान है माँ का नाम सुहासिनी चौहान है बाप का नाम दीनानाथ चौहान उम्र असं नाहीये तुम्ही हे ट्राय करा बघू हे ट्राय करा. अगं हे असे कुठे चालले पंजाब मिल्क के खात असं कुठे झालं पंजाब मिल्क के खात हे कसं येत आहे तुम्हाला मग खर्चातला आवाज काय येत
खर्जातला. ढेकर आली. ढेकर मग ढेकर मध्येच कॅरी फॉरवर्ड करा ना. बोलला होता ढेकरात. ढेकरात कोणी बोलतं का? ढेकर ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे वायू जाण्याची. हे काय केलं मला कळत. अरे फोन हा बघ आता या बॉसचा फोन आला. आता काय करू? उचला. हॅलो हा बोला. हॅलो खांडेकर. हा बोलतोय. हे बघा खांडेकर, मी तुमचा बॉस बोलतोय. हा बोला ना सर. काय चिडवताय तुम्ही मला? चिडवताय का बा तुम्ही मला? नाही नाही सर चिडवत नाहीये. अरे हे तेच बोलता, चिडवताय तुम्ही मला? नाही सर अहो मी चिडवत नाहीये. माझा गळा भाजलाय. म्हणजे माझा गळा भाजलाय म्हणून मी मुद्दामून असे आवाज करतो असं म्हणायचं का तुम्हाला? नाही नाही सर अहो माझा गळा भाजलाय म्हणून आवाज येतोय. तुमचा आवाजच पिचका आहे. अरे पिचका बोललास तू मला आता. तोंडावर पिचका म्हणाला तुम्ही. अहो नाही सर ऐका मी सॉरी बोलतो बस. अरे हे सुद्धा सॉरी त्याच आवाजात बोलताय तुम्ही. अहो सर मी एक मिनिट, अहो किती टेन्शन आहे ऑफिस मध्ये. आर्थिक संकट आलंय आपल्या ऑफिसवर आणि तुम्ही हे असे विनोद करताय माझ्या समोर. मी सर विनोद नाही तुम्हाला करत. नोकरीवरून काढून टाकतोय मी आत्ताच्या आत्ता. सर सॉरी ऐका माझं. अरे ते सुद्धा त्याच आवाजात बोलताय तुम्ही. नोकरीवरून काढून टाकतात. मी बोलते मी बोल. हॅलो हॅलो मॅडम जरा सरांना देता का फोन? अरे मी सरच बोलतोय. ती बायको पण मस्किर करायला लागली माझी. नाही नाही मी मस्करी नाही करत आहे. आता मला माहिती नव्हतं तुमचा आवाज पिचका आहे. अरे परत पिचका बोललाय. खांडेकरांना फोन द्या. खांडेकर, अरे व्हॉट इज गोइंग ऑन? व्हॉट यू थिंक ऑफ युअर सेल्फ? आय एम द बॉस ऑफ दिस ऑफिस. यू कॅन टॉक टू मी लाईक दिस. कळलं का? अजिबात असं वागायचं नाही माझ्याशी. सांगून ठेवतोय. सॉरी सर. अरे सॉरी. ठेव फोन आत्ताच्या आत्ता. कीप द फोन. तुझ्यामुळे नोकरी गेली माझी. तुम्ही लावायचं ना खर्जातला आवाज. आता आपलं खर्च पाण्याचं कसं होणार? नोकरी पण गेली आपली यार. तू तुझ्या पंचवर. ऐका ना. नमा याचं काहीतरी कर. मी आधीच सांगतो. नमा याचं थांबा, कर थांबा, काहीतरी. थांबा. एक मिनिट हे घ्या. हे असं मस्तपैकी थंडगार पाणी आहे. नमा, नको. नाही, ऐका माझं. हे पाणी प्यायलं ना की तुमचा जरा गळा तापलाय की नको, नाही मी तो डॉक्टर- नॉर्मलला मी येईल. डॉक्टर- तुम्ही पिऊन घ्या पाणी घ्या. आता बघा एकदम नॉर्मल होईल. आता बघा. हा 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 झाला ओके. अरे किती करणार आहेस प्रयोग? ए नमा हे आवाजाला काय झालंय? मी हा सगळं बोलायला लागलोय. एक मिनिट. आवाज बदललाय ठीक आहे. भाषा का बदलते? नाही म्हणजे थोडं कॅरेक्टर दिलं की तुम्ही ए नमा हे काय झालंय? तेच मग. एवढा बेस लागतोय. आता तुमचा बेस पक्का झाला. मारीन एक कान पडेल. आता मी कसं बोलायचं? कसं बोलायचं? प्रेमाच्या गप्पा कशा मारायच्या? आता असंच मारायचं. आता काय करणार आपण? नमा तुला लय सुंदर दिसते. एक मिनिट. हे प्रेम नाहीये. नमा तुझे डोळे एकदा बघितले ना की एकदम. आता बळजबरी करायला असं वाटतंय होय. अगं काय करते नमा? फोन काय झालं? अरे याचा परत फोन आला आता बॉसचा. उचला मग. हॅलो हा बोला. हॅलो ऐका, मी ना तुमचा चौगुले सर बोलतोय. हा बोला ना सर. हे बघा तुमच्या लक्षात येत नाहीये, नीट ऐका. मी तुमचा चौगुले सर, समीर चौगुले सर बोलतोय. हा कळलं ना, बोला ना सर. ओ खांडेकर, मुद्दामून करता का हे तुम्ही? आता कुठं मस्करी पण करत नाही सर तुमची मी. अरे तुम्ही मस्करीच करताय. हे असा विचित्र आवाजात बोलून तुम्ही माझा हा आवाज असा आहे हे सांगताय. अहो नाही सर, मी खरंच आता यांना कसं सांगू माझी मस्करी? असा म्हणजे पिचका आहे सर. आता अरे त्याला काय- परत पिचका म्हणताय तुम्ही मला? यांना कसं सांगू आता? हॅलो सर, ऐका ना. ते खरंच तुमची मस्करी करत नाहीये. आता तुमचा आवाज पिचकाय त्याला आम्ही आता काही अरे ही पण पिचका म्हणते. काय चाललंय काय हे? ऐका ना सर, मी सॉरी बोलतो बस. अरे काय चाललंय काय तुमचं? हे बघा खांडेकर, करोनाचा काळ आहे म्हणून मला वाटलं तुम्ही थोडीशी मस्करी केली असेल. आजूबाजूला खूप टेन्शन्स आहेत
म्हणून मला वाटलं तुम्ही मस्करी केली, विनोद केलेत, हरकत नाही. पण म्हणून सर मी- आहे ना, मी टेन्शन मध्ये आहे सर. टेन्शन नाही हो, तुम्ही चरबीत आहात, फक्त चरबी. ती चरबी कमी केली पाहिजे तुमची, कळलंय का तुम्हाला? फोन ठेवा, तुम्हाला आत्ताच्या आत्ता नोकरीवरून काढून टाकतोय दोघांनाही. अहो ऐका ना सर, हो अगं माझ्या बॉसने मला 10 मिनिटात दुसऱ्यांदा कामावर ना काढलं. बाई ग, या कोरोनामुळे लोकांच्या मिनिटाला पटापट नोकऱ्या जातात. कोरोनामुळे नाही का, तू हे करून ठेवलंय म्हणून चाललंय ते. नाही. नमा माझा आवाज परत दे, मला आधीच सांगतोय. नम- मला माझा आवाज परत पाहिजे. कसं देऊ मी? मला आवाज पाहिजे, मला आधीच सांगते, मला माहिती नाही. करते मला माझा आवाज परत पाहिजे. देतो आवाज. कशाला हे काय? हे पाणी घ्या. हे काय होईल? हे बघ, व्हायला पाहिजे. घ्या हो तुम्ही, घ्या घट्टाघट पूर्ण ग्लास संपवा. हा, आता ओके, आता काहीच प्रॉब्लेम नाही होणार. आता तुमचं पहिल्यासारखा आवाज होईल. हा. मला आवड कळायला साबणाचं पाणी ओतलं घशात. साबणाचं पाणी डोळ्यावर कशी पडेल? काय बोलता तुम्ही? काय झालं तुमच्या आवाजाचं असं? अरे यार, कोण आहे? उचला, बोला. हॅलो, हे बघा खांडेकर, हे बघा मी अजिबात रागवलेलो नाहीये. मला एवढंच तुम्हाला सांगायचंय, कंपनीचं महत्वाचं काम आहे, त्याच्याबद्दल बोलायचंय मला. खांडेकर, शिवी कोणाला घालताय? तुम्ही आता शिवी घातली. आई हळ अरे आई म्हणून शिवी घातली तुम्ही आता. अरे लाज नाही वाटत का जाड्या तुला? अरे तू जा नरकात जा, तू आणि तुझी बायको दोघे नरकात जा. आता तुम्ही नाही, मीच राजीनामा देतो आणि बाहेर पडतो. सुपरहिट, केवळ कमाल, सुपर्ब. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. सई, भावा ऍडजस्ट करून घे, इथूनच देते आज. थँक्यू. अतिशय सुंदर कॉन्सेप्ट आणि आवाज वेगळे काढून तू 3 वेगळी कॅरेक्टर्स लिटरली उभी केलीस. अमेझिंग, आउटस्टँडिंग. म्हणजे एका ॲक्टरला कुठल्या प्रॉपची गरज नाही, कुठल्या नवीन वेशभूषेची गरज नाही, बॉडी लँग्वेजची गरज नाही. आवाज वापरून काय काय करू शकतो ते आज खूप सुंदरपणे शिकायला मिळालं. मस्त कन्सेप्ट होती. नमा, फार सुंदर. तुझी बॉडी लँग्वेज, तुझं सगळा वावर पण खूप कॉम्प्लिमेंटिंग होता. खूप मजा आली भावा, कडक परफॉर्मन्स, मजा आली. प्रसादा, जेव्हा विनोद फसतो तेव्हा स्किटचा पचका होतो आणि जेव्हा विनोद फुलतो तेव्हा स्किटचा पिचका होतो. मला ना फार असं वाटतं की तुम्ही पर्टिक्युलरली प्रसाद, तू आणि नमा, तुम्ही दोघं ना पोटच्या पोरासारखं त्या स्किटच्या विषयाकडे बघता. त्याला असा जन्म देता, मग ते छोटंसं असतं बाळ, मग त्याच्यावर प्रॉपर संस्कार करून त्याला असं मोठं करता, फुलवता, त्याला समृद्ध करता आणि मग त्याच्या जीवावरच आयुष करता. फार मजा आहे. अफलातून. क्या बात. शेवटी नावातच टॅलेंट आहे. शेवटी नावातच टॅलेंट आहे. तिने आवाज पुढचा होऊन जाते ती. पुढचे तिन्ही. पहिला नॉर्मल, शेवटी नावात टॅलेंट आहे, मग बसका, मग तो खर्च खर्जातला. एवढी नावातच टॅलेंट आहे. साबण वा पशा, कमाल, बार. थँक्यू सो मच. मंडळी, आता तुमच्या समोर येत आहेत
एका मल्टीनॅशनल कंपनीतले कॉर्पोरेट ऑफिसर्स अर्थात अरुण कदम आणि पंढरीनाथ कांबळे आणि त्यांच्या कंपनीचे CEO अर्थात बॉस आहेत खानदेश भूषण श्याम सुंदर राजपूत. चला तर मंडळी बघूया कॉर्पोरेट जगताचे धिंडवडे. Excuse me, sweet lady. How are you? I'm fine, thank you. This is the Sham Rajput. Was his residency here? I think so. Hey, you handsome hunk. You tell Sham staying, residing where you know? Yes. Don't understand English? Please teach him. Hey, Jipriya, come here. Please come here. Jipriya, come here. Where is Sham Rajput residency here? अरे बाप इंग्लिश मरतो काय मी अरे बाप नको 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 श्याम दादा ए श्याम दादा लवकर बाहेर ये अरे काय झालं रे? अरे कशाला बोंबलून राहिला रे? अरे श्याम दादा हा? अरे 2 इन्कम टॅक्स ऑफिसर तुला बाहेर शोधायला लागलेत अरे बाप रे. हा विना अनुदानित शाळेचा गुरुजी रे मी. मला साधा पगार नाही, मी टॅक्स कुठून भरू रे? अरे आज तू स्किट मध्ये बॉस येणार रे बॉस आहे बॉस आहे. असं पसाडतात रे मला. अरे मला स्वप्नात सुद्धा मी गुरुजी आहे असंच दिसतं रे. त्यान बाई ना तो गुरुजी माझ्या अंगातून निघतच नाही. आज बॉस आहे मी. आय एम द बॉस. सो व्हॉट डिड यू सी इन्कम टॅक्स ऑफिसर्स आर गोइंग टू रेड ऑन माय हाऊस. दॅट्स वाय यू लुक सो स्ट्रेस्ड. अरे बाप इकडे पण इंग्लिश मरतो काय मी आज होई गया ओपन. अरे बाप इन्कम टॅक्स ऑफिसर. त्यांना माझ्या घराचा पत्ता कोणी नाही सांगितलं पाहिजे. हॅलो साहेब हॅलो श्यामचा पत्ता शोधता वाय Yes, sir, please. येस तो तिकडे राहतो इकडे आपण इकडे गेलो ना तिकडे राहतो. एक काम करा 14 ते 15 वर्षांनी त्याला आतमध्ये ठेवा. आज त्याला कळेल माझ्या लिंबाची ताकद काही ओके थँक्यू. फॉलो मी Please. वा वा वा. श्याम राजपूत इथेच राहतात का? अरे बापरे सर. Good morning, sir. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. अरे तुम्ही बाय ना अरुण पॅडी तुम्ही शेतस का रे? अरे ब्लेजर बिजर घालून काय हिंडताय रे तुम्ही? लोकांना वाटतंय इन्कम टॅक्सची रेडच पडणार आहे माझ्या घरावर. घाबरलो होतो ना मी. 2 मिनिटांसाठी माझ्या कपाडाचा आकारच बदलला होता. का रे? सकाळी सकाळी माझ्या घरी कशाला कपले रे तुम्ही? अरे सर तुम्हीच तर बोलवलं होतं ना. मी मला काय गांजा मारेल कुत्रा छावलेला आहे का तुम्हाला सकाळी सकाळी घरी बोलवायला? काय सर ऍक्च्युली म्हणजे तुम्हीच आम्हाला नोटीस पाठवली ना. डू यू टू करोना व्हायरस म्हणजे कन्फर्म डू यू टू करोना व्हायरस स्ट्रिक्टली वर्क फ्रॉम होम म्हणून आम्ही सकाळी उठल्या इकडे पहिला आलेलो आहे माहिती आहे. अरे जायल खोपडीच्या. वर्क फ्रॉम होम म्हणजे ना स्वतःच्या घरून काम करायचं, बॉसच्या घरी येऊन काम नाही करायचं. गुरुजी लहानपणी होमवर्क द्यायचे तेव्हा काय गुरुजीच्या घरी जाऊन अभ्यास करायचा का रे तू? हो कसं काय? माझे बाबा गुरुजी होते ना. तो होमवर्क म्हटल्याच्या नंतर गुरुजींच्या घरनच अभ्यास करायचो मी. त्याने बाय ना हुशार ना पोट ना. आणि सर तुमची ती नोटीस आहे ना वर्क फ्रॉम होम आणि त्याच्या खाली तुमचं नाव होतं. म्हणजे त्याला श्यामाच्या घरी जाऊन काम करू म्हणजे सरांच्या घरी जाऊन काम करू. आणि सर तुम्ही त्यात स्पष्ट म्हणलं होतं वर्क फ्रॉम होम. वर्क फ्रॉम युअर्स होम असं नव्हतं म्हटलं आहे की नाही? भलते हुशार आहे रे तुम्ही. अरे बिंडोक भेजाच्या नो. अरे तुम्हाला बेसिक पण नाही कळत का रे? एवढं पण नाही कळत तुम्हाला? कसा काय जॉब दिला रे मी? ज्या घरी जाऊन काम करा. आय डोंट वॉन्ट एनी इट्स बट्स अँड व्हॉट्स. किंतु परंतु काय बात आहे. हा आणि ऐका 10 वाजेपर्यंत आहे ना मला ते प्रेझेंटेशन रेडी पाहिजे. सर हे बघा 10 वाजेपर्यंत प्रेझेंटेशन होऊ शकणार नाही. थोडंसं उशीर होईल. किती उशीर होईल? संध्याकाळची 7 वाजतील.
हा थोडासा उशीर आहे हा. एवढा उशीर का बरं होईल रे नाही सर कसं आहे ना म्हणजे आता तुमचं घर आहे इकडे चर्च घेतलं हा राहतो वाशीला मी राहतो डोंबिवलीला आता मी याला सोडायला ह्याला वाशीला जाणार मग त्याच्यानंतर मी डोंबिवलीला जाणार बरं. मग डोंबिवलीला गेल्याच्या नंतर म्हणजे दुपारची वेळ होणार मी लगेच जेवणाला बसणार म्हणजे जेवणाची वेळ म्हणजे मला जेवण म्हणजे जेवण लागतं आणि मला डब्यामध्ये 4 पोळ्या म्हणजे 4 पोळ्या लागतातच एक जरी कमी आली ना माझं टाळक सर बरं, बरं. मग जेवण बिवण झाल्याच्या नंतर मी परत येणार वाशीला परत कशाला कसं आहे सर जेवणानंतर म्हणजे कसं की जो असं स्ट्रेस असतो ना दिवसभर आम्ही काम करतो ना थकवा येतो ना मग ते स्ट्रेस फ्री होण्यासाठी आम्ही दोघं एक एक पत्त्यांचा डाव खेळतो एक एक असं रमीचा डाव झाला की आम्ही दोघं पण फ्रेश त्याच्यानंतर काय वाटेल ते सांगा मग मी परत येणार डोंबिवलीला असं आणि त्याच्यानंतर मी ते प्रेझेंटेशन तुम्हाला पाठवणार तर एवढा तर उशीर होणारच हो ना उपकारच झाले बा काम सोडून सगळे रिकामे धंदे करता रे तुम्ही काही घरी जाऊ नका तुम्ही इथेच बठा इथे काम पूर्ण करा आणि देन यू कॅन गो चला लॅपटॉप काढा लॅपटॉप घरीच राहिलाय घरी ते पोरगा गेम खेळतोय त्याच्यावर अर्धवट गेम बंद केलं तर कानफर पोरेल तो मागे धन्य रे धन्य तुमचे काही हरकत नाही बटा तुम्ही बटा हॅव अ शीट माझा लॅपटॉप घ्या तो वापरा ओके आणि तुम्ही ऑफिस मध्ये आहात असं समजा घाबरू नका Okay. बी कम्फर्टेबल बी रिलॅक्स बो येस 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 काय करू राहिला तू अरे तो इकडून उघडेल ना रे उपटा कुठे उघडतो त्याला ए सगर काय करे बा जायला की आता मी काय सखाराम दिसून राहिलो का रे तुला तुला हे ऑफिस आहे असं समज म्हटलं फक्त समज खरंच ऑफिस नाहीये आय एम सॉरी ऍक्च्युली कसं ऑफिसमध्ये आलेलं म्हणा आल्याचं चहा लागतो सवय झाली ना म्हणून हा टोन ठेव आणि सरळ म्हण ना चा डोसलायचा आहे तुला आणतो चा बस ए सकाराम पान पण घेऊन ये रे अरे सखाराम नाही येणार आहे भोमी ते सवयी बॉस येणार आहे तुझ्यासाठी काय पानाच्या टपऱ्या शोधू का रे नाही. आहे ना शौकींना पोट नका दाना चुकून ते सवयीने आलं ते पटकन सवयीने आलं म्हणे चहा चालेल नुसता चहा चालेल हा चालेल म्हणे काम सुरू करूया त्याच्यासाठी लॅपटॉप सुरू करायला लागेल कर सुरू मान तुला तू कर मला वाटतं बहुतेक हे बटन दाबलं की लॅपटॉप ऑन होतो एक लाईट आला सुरू झाला सुरू झालं वेल पॅड्या 7:32 गुड म्हणजे तुला काय वाटतं ह्या अल्गोरिदम बद्दल मला वाटतं आपण त्याचं स्टॅटिस्टिक्स जे आहे ते आधी पहिले चेक करायला पाहिजे अरे पण रेशो बघ ना प्रॉफिट रेशो बघ ना हा पण त्याचं मार्केट प्रेडिक्शन एकदा आपल्याला कळलं ना की म्हणजे आपल्याला अंदाज येईल की साधारण पुढे काय काय होणार आहे ते हा हा तर त्यामुळे आय थिंक जर आपण प्रेडिक्शन तेरे बाप ने ऐसे चाय बनाया कोण सांभायसन बोला तू बापाचं नाव कशाला घेतो रे तो सखाराम दिसून राहिलो का तुले ना चामा जशी खारीत डुबावतस ना तसं डुबाई तुला मारसून खाईली सुरे ढोसलाय तर ढोसाल नाही तर शिलक तिकडे ऍक्च्युली काय आम्हाला कामाचं टेन्शन आहे ना म्हणजे कामामध्ये आम्ही एवढं गुंगून गेलो ना आम्हाला भानच राहिलं नाही त्याच्यामुळे असं बोललो एक कान पट्ट्यात दिली ना सगळा बाणावर येशील रे तो सॉरी हा सॉरी सर आपलं कॅन्टीन चालू असेल का सर कॅन्टीन कसं असेल रे ते नाही सर काय मी डबा घेऊन येत नाही ना मग सकाळी सकाळी आल्याच्या नंतर म्हणजे मी पहिले कॅन्टीनमध्ये जातो तिकडे नाश्ता करतो आणि मग मी कामाला सुरुवात करतो जरा भूक लागली होती सर मग सरळ सांग ना चरायचे आहे म्हणून नाश्त्यासाठी असेल काहीतरी घरी बघतो सर एक कॉम्बो पॅक करा सर म्हणजे एक चीज सँडविच एक साबुदाणा वडा आणि एक स्ट्रॉबेरी मिल्कशेक असा एक कॉम्बो करा सर तुझ्या बापाच्या हॉटेल आहे का रे कॉम्बो पॅक करा म्हणजे कोंबून मारला पाहिजे तुला ते चुकून म्हणजे असं- चांगले लागेल शे बुरान खावाले पाहिजे तुला तूप ना शिरा हा शिड्या पोड्यांचा कुस्करा केलेला आहे तो खायचा तर खाय नाही तर फुकाव तिकडे चालेल ना चालेल. हा. ए सखाराम ओ ते लोणचं आणि हे पण पापड घेऊन
मी कशाला ओ देऊन राहिलो? पापड पाहिजे तुला? पापडाचा खुडा करतात ना तसं तुझा चुराच करून टाकेन रे मी. काही खायला मिळणार नाही तुम्हाला. गुपचूप कामं करा रे इथे तुम्ही. कामं करा. ओके ओके. वेल अरण्या, 750. गुड. तुला ह्या अल्गोरिदम बद्दल काय वाटतं? ऍक्च्युली मला त्याचं स्टेटस चेक करायला पाहिजे. पण तू त्याचा प्रॉफिट रेशो बघ ना, किती कमाल आहे. मार्केट प्रिडिक्शन काय ते सध्या जाणून घेतलं पाहिजे ना. हा पण एक मिनिट. मगाशी पण तुम्ही हे 4 वाक्यच बोलले होते. फक्त ह्या वेळेस त्याची वाक्य तू बोलला आणि तुझी वाक्य तो बोलला. अरे तुम्हाला साधा लॅपटॉप उघडता आलेला नाहीये. हे एक फाईल ओपन नाही तिथे. तुम्हाला कसं कामावर ठेवलं रे मी? हे काही काम करू नका. घरी जा, ते प्रेझेंटेशन तयार करा आणि मेल करा. मेल चालेल? मेलच चालेल. अरण्या, मेल चालेल. चल. हे काय आहे रे? मेल मेल. वा वा वा, कडक परफॉर्मन्स. तुम्ही दोघं सुटापुटात एकदम झकास दिसता. मस्तच, मजा आली. हा सरसिक सई. तुम्ही स्टेजवर आल्यापासून आमच्या चेहऱ्याचा शेप सतत बदलत होता. फारच मजा आली. गुरुजी, तुमच्या तोंडात आज ज्या म्हणी होत्या ते ऐकताना खूप बरं वाटलं कानांना. दोघेही खूप हँडसम दिसताय आज आणि मस्त परफॉर्म केलं. मला तुमच्या तिघांची एनर्जी खूप आवडते. इनोसन्स पण आहे त्याच्यात, थोडा वात्रटपणा पण आहे आणि थोडी डिसेन्सी पण आहे. असं एक लिथल मिक्सचर आहे आणि ते बघायला कायमच खूप मजा येते. आजही मजा आली. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट माझ्यासाठी होती तुम्ही आल्यावरती जे बोललात ते आणि स्टॅटिस्टिक्स अँड ऑल. नाही, अमेझिंग, मजा आली. मंडळी, करोनाला आळा घालण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सध्या मॉलपासून स्टेशनपर्यंत ठिकठिकाणी थर्मल स्कॅनिंगचे चेकपोस्ट लावलेले आहेत. अशाच एका चेकपोस्टवर घडलेली धमाल तुमच्यासमोर घेऊन येत आहेत कॉमेडीच्या बागेतलं निरागस फूल रसिका वेंगुर्लेकर आणि कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे. हा, ही बोल ग. हा बोल. हा, नाही आज गर्दी नाहीये इतकी बस स्टँडवर. हा, काय म्हणतेस? अगं हो, सगळे प्रिकॉशन्स घेते मी, नको टेन्शन घेऊस तू. हा, अगं आई, तू सारखं फोन नको करूस ग. सगळे प्रिकॉशन्स घेते मी, नको टेन्शन घेऊस. तुझ्या फोनच्या नादात एखादा पॅसेंजर शिक्का न मारताच गेला म्हणजे. हा हा, ओ इकडे इकडे इकडे. आई ठेवते फोन. बाय बाय. इकडे इकडे. काय काय हे बघा, शिक्का मारल्याशिवाय तुम्हाला इथे बस स्टँडच्या बाहेर जाता येणार नाही. इकडे. नाही मी ओके आहे. मला काही ताप बी आलेला नाही. काय समजली? ओके, आय एम फाईन. अहो, ताप नाही आलाय, पण बाहेर गावावरून आलायत ना तुम्ही. हो. हा, मग प्रिकॉशन म्हणून 10 दिवस तुम्हाला क्वारंटाईन राहावं लागेल. तुमच्याच घरी. इकडे या, शिक्का मारू द्या. हात द्या. नाही, मी हात देणार नाही. काय? मी परक्या बाईच्या हातात मी माझा हात देणार नाही. लग्नासाठी हात मागत नाहीये मी तुमचा. एक वेळ त्याच्यासाठी मी हात देईन तुमच्या हात. अहो, काय बोलताय? बरोबर बोलतोय, पण हातावर शिक्का मारण्यासाठी मी माझा हात तुमच्या हातात देणार नाही. का, काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? हो, माझ्यावर लय अन्याय झालेला आहे. काय अन्याय काय झाला? आणि मास्क कुठे तुमचा? आधी मास्क लावा. मास्क लावा. मी नाही लावणार मास्क. म्हणजे माझ्यावर झालेल्या अन्यायाचा निषेध म्हणून मी तोंडावर मास्क लावणार नाही आणि हातावर शिक्का पण मारून घेणार नाही. काय समजली? मी पण तुम्हाला या बस स्टँडच्या बाहेर शिक्का मारल्याशिवाय जाऊच देणार नाही. असं म्हणता हा. मारणार? नक्की मारणार? होय. ठीक आहे. काय माणूस आहे? या पुढे या. म्हणजे या दाखवतो. या, मार आओ. मारा शिक्का मार. कुठं शिक्का मारणार आहो? मारा. हे काय म्हणजे? कोण आहात? कोण तुम्ही? तुमच्या दोन्ही हातांवर इतके शिक्के? अहो, 2 झाकील्या गोष्टी सोडल्या, सगळ्या शरीरावर शिक्का मारलेला आहे.
बरं मी माणूस आहे का अंतर्देशीय पत्र आहे? अरे आंघोळ केली ना तर बाथरूम सगळं नीलं नदे होऊन राहिलो आणि तरी म्हणता माझ्यावर अन्याय झाला नाही आहे. काय अन्याय झालाय? काय झालं नेमकं? मला शांतपणे सांगा. मी आहे ना. हा सांगा. काय सांगू काय झालं, मी मुंबईत अगला माझ्या घरात होतो, हा पण माझ्या गावाकडचं मित्र हा हा हो 100 ना दुश्मन परवडलं, पण तो वसड गावाकडचं मित्र परवडलं नाही. का हो? काय केलं त्यांनी काय असं? केलं? हं? हो सकाळी उठल्या ना गावात ना शेतात जायचं आणि त्याचे फोटो मला पाठवायचं, नंदीवर जायचं, मासं पकडायचं, आंघोळी करायचं, तर सगळं फोटो मला पाठवायचं आणि व्हिडिओ कॉल करून आहे ना मला सांगायचं बघ आम्ही कशी गावाला मजा करता वाय, आणि मला जलवायचं वसाड. मग मला राहावला नाही, मी पण निघालो गावाला. काही समजले? तुम्ही गावाला गेलात? हो. कशाला पण? का म्हणजे? तुम्हाला इथे मुंबईत घरात काही त्रास होत होता का? नाही हो नाही नाही ना? नाही म्हणजे तुम्हाला सांगतो आमची सोसायटी लय चांगली आहे. आमच्या सेक्रेटरीनं सगळी व्यवस्था केलेली होती. नाही म्हणजे आपलं काय तर दूध, भाजी, चाकणं सगळी सगळी अगदी घरपोच व्यवस्था केली होती का नाही? काय समजली? सगळी व्यवस्था केली होती ना? हो, हो. मग कशाला गेलात गावाला? कारणाशिवाय प्रवास करायचा नाही असं सरकारने आवाहन केलं होतं की नाही आपल्याला? नाही बरोबर आहे पण गावची आठवण नाही स्वस्त बसून देतो. काय बरेच वर्ष मी गावी राहिलेला आहे ना. हा पण मी तुम्हाला सांगतो मी असा घुसून नाही गेलो. नाही. ई पास काढला आणि मग गेलो का नाही. हो हा. गावाला गेलो, हा. गावातल्या लोकांनी 14 दिवस गावाच्या बाहेर क्वारंटाईन केली. बरोबर. 13 दिवस झाले, म्हटलं आता एकच दिवस शिल्लक आहे. 14 दिवस झाले की आपण गावात फिरायला मोकला, नदी नाल्यावर जायला. पण त्या वसाड्या बॉसचा मला आला फोन हा. की मोरे मुंबईत या, कंपनी सुरू झालेली आहे. आग लागली त्याच्या तोंडाला ती. मी म्हटलं बॉस जरा 4-5 दिवस थांब तरी मग येतो. मग? तो म्हणतो नाही तुम्हाला कामावर काढून टाकीन. झालं मग परतीची एसटी पकडली मुंबईला येण्यासाठी. हो ना? होय तर मग कशाला वर तोंड करून गेला होतात गावाला? आठवण म्हणून. नाही बरंच झालं तुम्हाला परत बोलावून घेतलं ते. हा? अहो, आणि तुम्हाला क्वारंटाईन केलं ते सगळं बरोबरच केलं, नियमांनुसारच वागलेत ते. मग या सगळ्यात अन्याय कुठे झालाय तुमच्यावर? मग झालेला आहे अन्याय माझ्यावर नाही कसा? अहो अहो, कसा झाला अन्याय तेच सांगा ना. सगळं नियमांप्रमाणे झालंय. हो नाही एक मिनिट. तुम्ही येताना एसटीने आला? वय तर. अच्छा, म्हणजे बस मध्ये काही प्रॉब्लेम झाला होता का? नाही हो तुम्हाला सांगतो शासनाने सगळी चांगली व्यवस्था केलेली होती. हो ना? म्हणजे अख्खी बस आहे ना पूर्ण सॅनिटायझ केलेली होती. Very good. आणि एका सीटवर एकच माणूस. हा. पण काय झालं माहितीये काय, काय? ती बस आहे ना 5 मिनिटं चाय पाण्यासाठी थांबली. हम्म. तर कंडक्टरने ड्रायव्हर तिला उतरलं चाय घ्यायला. मी म्हटलं कंटाळलं बसून, म्हटलं पाय जरा मोकलं करूया. काय? नाही काय पाय मोकले करायला नाही हो, मला झाली होती लघवीला. काय समजलं, तर मी आपला उतरलो आणि आपला लघवी करण्यासाठी असा 5 पावलं पुढे गेलो. हा, पुढे? त्या झुडपं होती तिकडे लघवी करणार तेवढं काहीतरी सरसारला. म्हटलं इथं हा सरसारलं, म्हटलं काहीतरी डाऊट आहे. म्हणजे आमच्याकडे वाहनामध्ये लय फार करा का नाही, म्हणजे झाडाखाली सुकरणं म्हणजे लय बेकार आहे. अहो, काय पुढे बोला ना. सांगण्यासारखी गोष्ट आहे म्हणून. मग तसं मग पुढे आणखी 5-10 पावलं पुढे आपलं चालत गेलो. इकडे तिकडे बघतोय हा. तेवढ्या 2 बायका तिकडनं आल्या. बायकांची आपली संस्कृती आहे ना, म्हणजे कसं आपण पुढे गेलो, आणखी 5-6 पावलं पुढे गेलो, 10 पावला तर गावाच्या वेशीवर असं बांबू लावलेलं, क्वारंटाईन केलेला होता एरिया. आणि त्याच्या बाजूला तिकडे दुकान, कसलं? ते तंबाखू तिथं मिळत होता. मी बांबू ओलाडून तिकडे गेलो, तिथल्या लोकांनी मला पकडला आणि नवीन स्टॅम्प मारला. 14 दिवस मला क्वारंटाईन केला. अहो पण मग त्यांना सांगायचं ना तुम्ही मुंबईला जायला निघालात, एसटी थांबली म्हणून. नाहीतर बस कंडक्टरला वगैरे बोलावून घ्यायचं. अहो लघवीच्या नादात मी जवळ 2 किलोमीटर गावात शिरलो होतो. एसटी निघून गेली होती. काय करू मला सांगा ना. हो ना? हो. नाही मग बरोबरच केलं काय? त्यांनी. तुम्हाला क्वारंटाईन केलं, शिक्का मारला ना, ते बरोबरच केलं. अहो इथे अख्खं जग कोरोनाच्या भीतीने घरात बसलंय आणि तुम्ही काय तंबाखूची लहर आली म्हणून गेलात गावात फिरायला? मग काय लाज वगैरे काही वाटते की नाही तुम्हाला? नाही हो. मला सांगा, तुम्हाला क्वारंटाईन केलं त्या गावात, मग त्या क्वारंटाईन सेंटर मध्ये काही प्रॉब्लेम झाला होता का? नाही खरं सांगतो, म्हणजे शासनाने सगळी व्यवस्था केली होती. खायला प्यायला नीट मिळालं? सगळं म्हणजे 2 टाइम जेवायला गरम पाणी, दुधात हलद, काय तर हल्दीचं दूध, हा. अंडी, उपमा सगळं सगळी मिळत होतं. व्यवस्था हो व्यवस्थित. अगदी मस्त व्यवस्था केली होती. काय कुठे काही कमी नव्हतं. मग? जवळ तुम्हाला 12-1 दिवस झाला असतील. 12 दिवस झाले. मग आम्ही सगळे क्वारंटाईन झालेलं होतं ना, हा. तर आम्ही लागले क्रिकेट खेळायला. काय समजलं. तुम्ही क्वारंटाईन सेंटर मध्ये क्रिकेट खेळत होतात? मग काय करणार, विरंगुलं काही नको, बसून आलेला कंटाळा. हा ते काय झालं, आम्ही KPL भरवलेली, KPL म्हणजे क्वारंटाईन प्रीमियर लीग का नाही.
क्वारंटाईन प्रीमियम जी काय असेल अहो क्वारंटाईनची स्पेलिंग क्यू ने सुरू होते ना. ते इंग्रजीत, मराठीत क पासून सुरुवात होते का रे? काय आहे, आपली मराठी भाषा आपण टिकवली पाहिजे. आपण जर परंपरा जपलं तर कोण टिकवली काय म्हणा अगदी, सांगा अगदी. बरं. ते असू दे, महत्वाचं काय आहे KPL. तर क्वारंटाईन प्रीमियर लीग आम्ही भरवलेली हा. आणि 2 टीम पाडलेल्या, क्वारंटाईन टायगर आणि क्वारंटाईन लायन. अच्छा. तर क्वारंटाईन टायगरचा ना लोक मला लाडाने बिबल्या म्हणायचे का नाही? काय म्हणायचं? बिबड्या. बिबल्या हा तेच ते. बी चप्पल ना जास्त, त्याच्या मला बिबल्या म्हणायचं. पुढे. क्वारंटाईन टायगरचा तर नियम असा होता की क्वारंटाईन सेंटरच्या बाहेर जर बॉल जो मारेल हा. त्यानं तो जाऊन बॉल आणायचा. बर. आणि काय तुम्हाला सांगू, गुस्साच्या भरात मी मारला ना बॉल असा, बिबल्या म्हणायचं ना, त्याच्यामुळे गुस्साच्या भरात मारला. कळलं बिबड्या. पुढे पुढे. क्वारंटाईन टायगरचा बिबल्या मी. हा. आणि मग तो बॉल मी मारला ना बाहेर क्वारंटाईन सेंटरच्या, मग मी बॉल आणायला गेलो. तिथं वासाड पोलीस बसलं होतं. त्यांना वाटलं मी पळून जातोय. त्यांनी मला तिथं धरले, मारले शिक्कानी शाळेच्या रूम मध्ये क्वारंटाईन केली 14 दिवस. अहो मग बरोबरच केलंय त्यांनी. काय? क्वारंटाईन सेंटर मध्ये आराम करायचा सोडून तुम्ही क्रिकेटच्या मॅच कशाला खेळत बसता? आणि शाळेच्या एखाद्या खोलीत बंद केला ना, ते बरंच केलं काय तुमच्या. बरं झालं, काय बरं झाला. एक तर लहानपणापासून मला शाळा आवडत नाही. दुपार झाली की मी लगेच शाळेत ना पळून जायचो. तसाच मी काय झालं, दुपारचा पळून जायचो, पोलीस मला पकडायचं, परत शाळेत आणून ठेवायचं आणि नवीन शिक्का मारायचं 14 दिवसाचा. काय काय करू मला? क्वारंटाईनचा शिक्का बसला, 14 दिवस गप्प त्या शाळेच्या खोलीत राहायचं ना, कशाला पळून जायचं तोंडवर करून? नाही, नंतर मला कळलं हा आपलं वय काय पळून जाण्याचं नाही आहे, काय समजली. व्हेरी गुड. मग काय झालं, त्या शाळेच्या भिंती होत्या त्याच्यावर सगळे मी चित्र काढली, माझी नि शालूची. शालूच. हा, तर सगळं भडाकलं. अरे शाळेची सगळी लेणी करून ठेवलीस वासाड्या, तर भडकलं माझ्यावर सगळी लेणी. हो, शालूची नि माझी. शाळेची लेणी करून टाकली तुम्ही? हो, हो. अहो भडकणार नाही तर काय. आणि मग भडकून काय केलं, अजून एक शिक्का मारला असेल. नाही, ती शाळा परत रंगवायला लागली म्हणून मला बाहेर काढली त्याने. बरोबर. मग मी काय केलं, तडक बॅग उचलली नि गेलो SD स्टँडवर गाडी पकडायला. हा. तर माझा एक जुना मित्र भेटला बऱ्याच वर्षात, आला आणि त्यानं मला मिठी मारला. झाला, पोलिसांनी पकडली ना मला. सोशल डिस्टन्सिंगचा नियम तोडला म्हणून 2 दिवस जेलमध्ये मी. हो काय स्वाभाविक आहे हो. काय करणार. हो, सोशल डिस्टन्सिंग पाळायचं म्हणून हल्ली लोक स्वतःच्या गर्लफ्रेंडला मिठी मारत नाहीत. तुम्हाला माहितीये, काय 2 महिने झाले मी माझ्या नवऱ्याला सुद्धा जवळ येऊ दिलेलं नाहीये. मग माझं काय वेगळं आहे? गप्प बसा. नाही तसं नाही, माझी पण तीच व्यथा आहे ना. आणि काय तुम्ही मित्र भेटला म्हणून गेलात लगेच मिठ्या मारायला. सोशल डिस्टन्सिंगचा नियम माहित नाही. हो बरोबर. हो, तुम्हाला सांगतो 1.5 महिना नुसतं ना माझ्या अंगावर शिक्क मारतायत. हो, एकदा शिक्का मारली तो नीट उमटला नाही म्हणून त्यांनी परत येऊन शिक्का मारली तारीख दिखण्यासाठी म्हणून. नाही नाही, हे असंच पाहिजे. तुमच्यासारख्या लोकांना ना असंच पाहिजे. उठसूट पळून जाताय म्हटल्यावर तो शिक्का पक्का व्हायला नको. हो काय माणसं आहात तुम्ही. तुमच्यासारख्या लोकांमुळेच ना हा करोना पसरत चाललाय. सरकारने आपल्या भल्यासाठी नियम केले आहेत, ते नियम पाळायचं सोडून तुम्ही काय क्वारंटाईन सेंटरमध्ये क्रिकेट काय खेळताय, तिथून पळून काय जाताय, चुना पाहिजे तंबाखू पाहिजे म्हणून गावागावात फिरताय काय. हो, अशाने करोना पसरणार नाही तर काय होणार. याने तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालताच आहात, पण त्यासोबत इतरांचंही आयुष्य धोक्यात घालताय. नाही, बरोबर आहे तुमचं. याने कसा बरा होणार आहे हो करोना. चुकलं माझं, खरंच चुकलं. पण तुम्हाला विनंती करतो, पाया पडतो, पण आता माझ्यात अजिबात ताकद उरली नाही क्वारंटाईन व्हायची. तेव्हा मी माझा हात मी काय तुमच्या हातात देणार नाही शिक्का मारायला, काय झालं तरी बस. नाही हो नाही, असं नाही चालणार. नियम म्हणजे नियम की नाही. नाही हो. शिक्का मारून घ्यावा. पाया पड हवं तर तुम्हाला मी 500 रुपये देतो, पण मना स्वतः जाऊन द्या. लाज देताय मला. लाज नाही वाटत तुम्हाला? बोला, कशाला मोठ्यानं बोलता वाय. ऐका ना, त्यापेक्षा एक करा, तुमचा गाल जरा इकडे करा. माझी पर्सनॅलिटीच तशी आहे ना. त्याच्यामुळे राजविंड रूप बघून कोणाकोणाला पप्प्या घ्यायच्या वाटेत. पण नाही, माझं लग्न झालेलं आहे म्हणजे आपलं या हो गुलाचा. का? हा, नाही, सारखं नाही, तुम्ही सारखं गाल करा ना इकडे. हा. आणि डोळे बंद करायचे गच्च. हा, चाव पिऊ नको हा, नाही नाही नाही, अजिबात नाही. कोणी बघत नाहीये नाही, ना. नाही. कोणी बघू नका. हा. हा, काय केलं? हेच जे करायला पाहिजे होतं ना तेच. हे बघा, तुम्ही जरी बेजबाबदार असलात ना तरी आम्हाला आमच्या जबाबदाऱ्या माहिती आहेत. नियम म्हणजे नियम. आणि आधी मास्क लावा, नाहीतर पोलिसांना बोलावून ना दंड वसूल अहो, पण करायला असं नका लावेन. करू. किती दिवस आणखी क्वारंटाईन राहावं लागणार तुम्हाला. मास्क लावा. नाही, हो हो. आणि इकडे या, इकडे या, टेम्परेचर चेक करू द्या मला.
परत शिक्का परत क्वारंटाईन. जोरदार टाळ्या. आजोबाच व्यथा होती हा तुमची. सई. शिक्क्यांचे टॅटू असलेला बिबल्या खूप आवडला मला. फारच मजा आली मोरे, खूप मजा आली. तू इतकं रसिका ठणकावून सांगितलंस की आता मला असं वाटतं की सगळी लोक व्यवस्थित नियमांचं पालन करतील. दोघेही एकमेकांना एकदम कॉम्प्लिमेंटिंग होतात. आज खूप मजा आली. आज शालू राहिलं तर एकदा स्पेशल रिक्वेस्ट खातर प्लीज होऊन जाऊ दे. अगं शालू झोका दे गो मैना. अगं शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. उघडाय आणली मुसलीच मैना. उघडाय आणली मुसलीच मैना. शालू झोका दे गो मैना. स्पेशल रिक्वेस्ट वर काय आवाज लागला होता आज. आहा आहा. थँक्यू, खूप मजा आली. मस्त झाला परफॉर्मन्स. प्रसादा. मला या निमित्ताने आपल्या सगळ्या लेखक मित्रांचं फार कौतुक करावं असं वाटतं. त्यांच्याकरता एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. प्रसाद काय किंवा समीर काय, विनायक, अमोल. विषय आपल्याकडे सध्या ताजा आणि महत्त्वाचा जो आहे तो कोरोनाचा आहे आणि त्या एकाच विषयावरती आपण इतक्या वेगवेगळ्या बाजूंनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो आणि तो सुद्धा विनोदाच्या माध्यमातून समाज प्रबोधन व्हावं म्हणून. त्यामुळे या लेखकांचं खरोखरच कौतुक आणि वंडरफुल. हा असा विनोद जर का उपजत इनोसन्स नसेल तर तो पोचत नाही आणि मोरे तो तुझ्या ठाई ठाई भरलेला आहे. मजा आली. रसिका फार मस्त टिपिकल ते कॅरेक्टर वठवलंस तू. खूप मजा आली. मोरे तुझ्या हातापायावर आणि कुठल्या कुठल्या जागी काय काय शिक्केत मला माहीत नाही, पण रसिकांच्या मनावर तुझ्या मनोरंजनाचा शिक्का एवढं नक्की. ये बात, ये बात. क्या बात है. थँक्यू सो मच. तर मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात आम्ही इथेच थांबतो. आता आपली भेट होणार आहे उद्याच रात्री 9 वाजता. आम्ही घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.